यह नजारा है हिंदू नववर्ष गुड़ी पाड़वा का। यह तस्वीर है नवी मुंबई के सानपाड़ा की, जहां लेजिम डांस और वेद मंत्रों के बीच विधि विधान से शहर की सबसे बड़ी पारंपरिक गुड़ी उभारी गई है। नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडल द्वारा आयोजित यह 9 वर्ष के उत्कर्ष का उत्सव और सांस्कृतिक परंपरा के नए जागरण का पर्व है। उप महापौर दशरथ भगत, नगर सेवक निशांत भगत एवं युवा समाज सेवक संदीप भगत के सौजन्य से आज के इस गुड़ी पाड़वा उत्सव में ढोल ताशों की धुन और परंपराओं के उद्घोष की गूंज नवी मुंबईकरों के लिए यादगार रही। गुड़ी पाड़वा पर्व के इस मनमोहक उत्सव में पूर्व नगर सेविका वैजयंती ताई भगत, नगर सेविका प्रीति भगत, शैला ताई पाटिल, शिल्पा ठाकुर, नगर सेवक भाऊ भापकर, पूर्व नगर सेविका फसीबाई भगत एवं रूपाली ताई भगत एवं राजेश राय समेत तमाम लोग शामिल हुए। पारंपरिक परिधान और सिर पर पगड़ी धारे लोग उत्सव के उत्साह में सराबोर नजर आए। बूढ़े, बच्चे, जवान और महिलाएं हर कोई इसका साक्षीदार बना। नगर सेवक निशांत भगत ने इसे कौटुंबिक उत्सव बताते हुए गुड़ी पाड़वा की बधाई दी और संयुक्त परिवार को बनाए रखने का संदेश दिया। नवी मुंबईतील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवी सुरुवात, नवी पहाट या संज्ञेखाली संयुक्त कुटुंबाचा नारा देऊन या सोनखार पाम बीच परिसरामध्ये मोठ्या उत्साहाने हा गुढीपाडव्याचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। हिंदू नववर्ष उत्सव 2026 साजरा करत असताना या ठिकाणी दशरथ भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला असतील, मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, विविध वेशभूषेमध्येच म्हणजेच आपल्या मराठमोळ्या वेशभूषेमध्ये असो किंवा संत महापुरुष किंवा प्रभू श्रीराम असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, अशा विविध वेशभूषेमध्ये अनेक लोकांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि त्यासोबतच या उत्सव साजरा करत असताना या परिसरातल्या नागरिकांना संयुक्त कुटुंबाचा नारा देताना ज्या सोसायट्या नवीन उभ्या झालेल्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये नवीन लोक आलेले आहेत। हे एकमेकांची ओळख नसल्यामुळं जसा आपण गणेश उत्सव साजरा करतो, गणेश उत्सवाच्या पाठीमागचा जो उद्दिष्ट होता त्याच पद्धतीने हा उत्सव आम्ही याच कारणासाठी आपण साजरा करतोय की संयुक्त कुटुंब म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊया, प्रत्येकाच्या सुखादुःखात एकत्र येऊया, आनंदात एकत्र येऊया। आणि हा उत्सव हा एक नातेसंबंध जोडण्यासाठी, एक नवीन परिवार जोडण्यासाठी, एक बॉन्डिंग तयार करण्यासाठी हा खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याचा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। आपण या ठिकाणी एक नारा दिलेला आहे, सोनखार परिसरात संयुक्त कुटुंब घडवूया, नवी मुंबईतली सर्वात मोठी गुढी उभारूया, अशा पद्धतीचा नारा देऊन हा उत्सव या ठिकाणी साजरा करतो। मी पुन्हा एकदा सर्व नवी मुंबईतील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। वहीं उप महापौर दशरथ भगत ने कहा कि गुड़ी पाड़वा नई ऊर्जा, नव चेतना और सांस्कृतिक जागरण का पर्व है। उन्होंने कहा कि आज दुनिया भर में युद्ध और संघर्ष चल रहा है और मानवता एवं जनधन की हानि हो रही है। दशरथ भगत ने कहा कि हमारी प्रार्थना है कि जग भर में शांति और सद्भावना हो और सब लोग मिलजुल कर अपनी सांस्कृतिक परंपरा को आगे बढ़ाएं। उन्होंने संपूर्ण मानवता के मंगल की शुभेच्छा देते हुए और क्या कुछ कहा, सुन लीजिए। आज ह्या ठिकाणी सोनखार पाम बीच इथे ह्या ठिकाणी गुढीपाडवा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे। नवी मुंबईच्या तमाम नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। चैत्र वैशाख शुद्ध प्रतिपदा ह्या वर्षामध्ये आता आपण सुरुवात झालेली आहे, वसंत ऋतू, ईश्वराची साक्ष। आज ह्या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, या नववर्ष दिनानिमित्त आपला सर्व या जगतातील मानव जातीला शांती मिळावी आणि समृद्धी मिळावी। आणि ह्या जगामध्ये विविध ठिकाणी युद्ध चालू आहे, मानवाची हानी होत आहे, वित्त हानी होत आहे, मालमत्ता हानी होत आहे। आणि ही जी विध्वंसक जी काही दुष्ट प्रवृत्ती किंवा एक चढाओढ, मग व्यापारी चढाओढ असेल किंवा वैचारिक चढाओढ असेल, ज्यातून ज्या अनिष्ट गोष्टी घडत आहेत जगामध्ये, आणि ह्या युद्धाची झळ पूर्ण जगातील मानव जातीवर, या वातावरणावर, या पर्यावरणावर आणि या सृष्टीवर होत आहे, ही थांबावी।
या भारत देशामध्ये आज पूर्ण शांतता आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि वनमंत्री या नवी मुंबईचे शिल्पकार, पालक आणि कुटुंब प्रमुख माननीय श्री गणेशजी नाईक साहेब आज ह्या ठिकाणी यांच्या सर्वांच्या नेतृत्वात देशामध्ये अतिशय शांतता आहे, नीरव शांतता आहे. भले आज या ठिकाणी जगावर युद्धाचं सावट असल्यामुळे जी ऊर्जेचे स्रोतची पुरवठा कमी होत आहे, परंतु देशाचे खंबीर नेतृत्व आणि जागतिक विचार आणि जागतिक नेतृत्व म्हणून या ठिकाणी आम्हाला उल्लेख करायला जरूर वाटेल. आणि ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ही जी त्यांच्या माध्यमात जी ऊर्जेची जी कमतरता ते भासून देणार नाही. आणि ह्या ठिकाणी आम्हाला ह्या ठिकाणी जी काही शांत, कारण देशाच्या भारत देशाच्या चारही बाजूला असमाधान आहे, समाधान नाही. त्या ठिकाणची नागरिक त्रस्त आहेत, मग त्या ऊर्जेच्या माध्यमातून त्रस्त असू द्या किंवा इतर माध्यमातून त्रस्त असू द्या, पण भारतामध्ये स्थिरता आहे, शांतता आहे. मग राजकीय असेल, सामाजिक असेल, प्रागतिक असेल आणि ती आध्यात्मिकसुद्धा असेल, या सर्व स्थिरता आहे. आणि ह्या स्थिरतेला ह्या देशामध्ये एक अधिष्ठान आहे, एक अध्यात्माचे अधिष्ठान आहे, एक सत्संगाचे अधिष्ठान आहे, एक वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान आहे. आणि ह्या ईश्वराची भक्ती आहे, ईश्वराची शक्ती आहे. आणि हा जो दिवस आज आम्ही साजरा करतो, यामध्ये सद्भावना आहेत, श्रद्धा आहेत, अपेक्षा आहेत. म्हणून या सर्व तुम्ही आमची भक्ती आहे की ह्या देशामध्ये या देशामधले जो काही नागरिक आहेत, सद्भावनेने या देशाला शांतता ठेवण्यासाठी, समृद्धी नेण्यासाठी आणि जगाला शांतता देण्यासाठी, जगाला समृद्धी देण्यासाठी ह्या आम्ही सर्वजण ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे. आणि सर्व नागरिकांना, तमाम जगातील नागरिकांना, सर्वांना ह्या गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा, लाख शुभेच्छा. सर्वांची प्रगती हो, सर्वांची भरभराटी हो, समाधान हो, शांतता हो आणि सर्वांना ईश्वराची चरणस्पर्श हो आणि भक्ती मार्गातून त्यांची उन्नती हो. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।